खुसखुशीत आणि चटकदार वाटाणा कचोरी आपली तयार झालेली आहे। मी सांगितलेल्या पद्धतीने आपणही वाटाणा कचोरी बनवून पहा आणि जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी तुम्हाला आज कचोरी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी 1 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं। थोडासा ओवा घेतलेला आहे। हा ओवा मात्र आपण हातावर चोळायचा आणि मगच त्याच्यामध्ये टाकायचा आणि हे गरम केलेलं तूप आपण त्याच्यामध्ये मोहन म्हणून वापरणार आहोत। हे सर्व पहिल्यांदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं। आपले तूप व्यवस्थित मिसळून झालं, मग आता ह्याच्यामध्ये आपण असा मुटका करून पाहायचा, तो तयार झालेला आहे। तर आता आपण ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झालेलं आहे। जास्त घट्टही मळायचं नाही, जास्त पातळही मळायचं नाही। मळून झालेलं पीठ आपण झाकून ठेवणार आहोत। आता आपण भाजीची तयारी करू। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं अद्रक, 7-8 लसूण पाकळ्या, थोडासा कढीपत्ता आणि आपल्या आवश्यकतेनुसार हिरव्या मिरची आणि थोडीशी कोथिंबीरीची देठ। आता आपण हे सर्व मिक्सरला लावून बारीक करून घेऊया। हे आपण मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण हे वाटण एका ताटामध्ये काढून घेऊ। ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडेसे वाटाणे, ह्याला जास्त बारीक किंवा जास्त जाडही ठेवायचं नाही। वाटाणाही आपण मिक्सर मधनं काढून घेतलेला आहे। कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये पळीच्या मापाने 1 पळी तेल टाकणार आहोत। तेल गरम झालं की आपण गॅसची फ्लेमही मध्यम करणार आहोत। त्याच्यामध्ये मसाल्याच्या चमच्याच्या मापाने अर्धा चमचा जिरे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। जिरे तडतडायला लागले की आपण त्याच्यामध्ये हे जे वाटण मिक्सर मधनं काढलं होतं मसाल्याचं, ते आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तेही आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। हे सर्व असं खरपूस रंगाला परतून झालं की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत। त्याच्यानंतर हा वाटलेला वाटाणा आपण त्याच्यामध्ये टाकून हे व्यवस्थित मिसळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मी एकदम लो केलेली आहे। हे सर्व मिसळत असतानाच आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे अर्ध लिंबू मी बिया काढून घेतलेला आहे, तरी मी त्यातलं थोडंच लिंबू त्याच्यामध्ये पिळणार आहे। जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तो मसाला तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। आपण हे व्यवस्थित मिसळून घेतलेला आहे। गॅसही मी बंद केलेला आहे। आता आपण हे कचोरीचं सारण थंड होण्याची वाट पाहू। कचोरीचं केलेलं सारण थंड झालेलं आहे। असे हे आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आता आपण हे पीठ मळून ठेवलं होतं, हे एकदा व्यवस्थित मळून घेऊ। असा बारीक कुंडा घ्यायचा आणि त्याची छान वाटी बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण बनवलेलं हे कचोरीचं सारण जे आहे ते भरायचं, हाताने पूर्ण पसरवायचं। अशाच सर्व कचोरी आपण भरून घेणार आहोत। या कचोरी आपण लाटूनही करू शकतो। हुंडा लाटून घ्यायचा, जे कचोरीचं सारण बनवलं होतं ते असं त्याच्यामध्ये भरायचं, पूर्ण तोंड बंद करून घ्या आणि लाटताना त्याला अलगत लाटायचं, नाहीतर कचोरी मधलं आपलं सारण जे आहे ते बाहेर येईल, म्हणून त्याला अलगत लाटायचं। सर्व कचोरी आपल्या तळण्यासाठी तयार झालेल्या आहेत। तेल गरम झालेलं आहे। आपण त्याच्यामध्ये हळूहळू कचोरी सोडायची। त्या कचोऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या। तळताना मात्र या लालसर खरपूस रंगाला तळून घ्यायच्या। गॅसची फ्लेम मात्र मध्यम राहू द्यायची। आपण जर कचोऱ्या व्यवस्थित तळल्या नाही तर त्या आतनं पिटाळ लागतात, म्हणून ह्या कचोऱ्या मध्यम वाचेवर सावकाश तळून घ्यायच्या। पहा कशी फुगली कचोरी, अशा या लालसर तळून घ्यायच्या। अशाच आपण सर्व कचोऱ्या तळून घेणार आहोत। धन्यवाद।